नमस्कार. आपला महाराष्ट्र हा सुसंस्कृत म्हणून ओळखला जातो. देशातील इतर राज्ये जे असतील त्या राज्यांच्या पेक्षा वेगळं पण महाराष्ट्राचं आहे. त्याचं कारण या ठिकाणचे समाजसुधारक असतील किंवा राजकीय काही लोक जे असतील इतिहासामधले, त्यांनी जे पद्धतीने योगदान दिलेलं आहे महाराष्ट्र घडवण्यामध्ये, त्यामुळे हा महाराष्ट्राची सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणून ओळख देशभरामध्ये निर्माण झालेली आहे. पण सध्याची परिस्थिती आपण राजकीय पाहिली तर त्यानंतर आपल्याला असे दुःख होतं की काय पद्धतीनं आपल्याकडे राजकारण सुरू आहे, कशा पद्धतीने खालच्या पातळीवर जाऊन एकमेकांवरती टीका करण्याचं काम सुरू आहे, वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या माध्यमातून दबाव आणून राजकीय आपापल्या पोळ्या भाजण्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. हे अत्यंत खरं तर सर्वसामान्य नागरिक महाराष्ट्राचे म्हणून पाहिलं तर अत्यंत लज्जास्पद आहे. म्हणजे शर्मेनं मान आपली खाली जाईल का काय अशी परिस्थिती आहे. कारण की जर असा पद्धतीचं महाराष्ट्राची ओळख संपूर्ण देशामध्ये असेल तर या ठिकाणचे लोकप्रतिनिधी कशा क्वालिटीचे असले पाहिजे. परंतु आपण जर पाहिलं तर मागच्या वर्षभरामध्ये ज्या काही घडामोडी घडल्या त्यानंतर काही लोकप्रतिनिधींच्या ज्यावेळेस समोर येऊन बोलायला लागले त्यावेळेस आपल्याला कळायला लागले की आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये कशा कशा पद्धतीचे नमुने भरलेले आहेत आणि हे सगळं काम आपण केलेलं आहे मतदार म्हणून. आणि त्यामुळं सर्वस्वी जबाबदारी ही आपली येते. महाराष्ट्रामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात युवकांची संख्या आहे, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या युवकांची संख्या, बेरोजगारीचं प्रमाण खूप मोठं आहे. या सर्व परिस्थितीमध्ये लोकांच्या रोजगाराचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, महागाईचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. त्याबद्दल कोणालाही बोलायला वेळ नाही. केवळ आणि केवळ फक्त स्वतःच्या राजकीय स्वार्थापोटी वेगवेगळ्या पद्धतीचं राजकारण सर्व करताना आपल्याला दिसत आहेत. आणि त्यामुळंच मुद्द्याचं जे गोष्टी आहेत त्या बोलायला कोणालाही महाराष्ट्रामध्ये वेळ नाही अशी परिस्थिती निर्माण झाली असताना आणि निराशाजनक परिस्थिती निर्माण झाली असतानाच आपल्याला काही चांगल्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून, ज्यांना दूरदृष्टी आहे, ज्यांना भविष्य आहे, त्यांच्या माध्यमातून आपल्याला एक आशेचा किरण वेगळ्या पद्धतीने निर्माण होताना दिसतोय. कर्जत जामखेडचे आमदार माननीय रोहितदादा पवार यांच्या माध्यमातून युवा संघर्ष यात्रेला 24 ऑक्टोबरपासून सुरुवात होते. ही यात्रा पुण्यामधून सुरू होऊन ती 800 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून नागपूरमध्ये त्याचा शेवट होणार आहे. आणि या संदर्भात युवकांचे जे रोजगारासंदर्भातले प्रश्न आहेत त्या संदर्भातला ही सगळी संघर्ष यात्रा आहे. यामध्ये पायी पदयात्रा असणार आहे आणि त्यामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून लोक सहभागी होतील. युवकांसाठीचा विषय आहे. आत्ताच आपण पाहिलं की ही यात्रा सुरू होते, याचा धसका सरकारने एवढा घेतला की यात्रा सुरू व्हायच्या अगोदर यांनी कंत्राटी कामगार भरती जी होणार होती त्या संदर्भातली त्यांनी तो GR कॅन्सल केलेला आहे. म्हणजे एवढा प्रचंड दबाव यात्रा सुरू व्हायच्या अगोदर सरकारवर आलेला आहे. आणि म्हणून मग त्याचा इफेक्ट असा पडलेला आहे की ही जो GR होता तो रद्द झालेला आहे. त्याच दृष्टीनं आत्ता पण ज्या पद्धतीनं रोहितदादा पवारांनी अधिवेशनामध्ये ज्या पद्धतीनं रोजगारासंदर्भातले महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले, त्यामुळे एक युवकांसाठी एक आशादायक नेतृत्व तयार होतं आहे. आणि हे नेतृत्व, अशाच नेतृत्वाची गरज आहे. आजची परिस्थिती जर निराशाजनक आहे, सगळी राजकीय असेल किंवा महाराष्ट्रातली एकूणच परिस्थिती जर पाहिली तर अत्यंत निराशाजनक आहे. म्हणजे सर्वसामान्य लोकांचं, सर्वसामान्य युवकांचं कुणालाही काही देणं घेणं नाही अशा पद्धतीनं सर्वच्या सर्व राजकारणी वागतायत. आणि त्यामध्ये एक आमदार रोहितदादा पवार मुद्द्यांवरती बोलतायत, त्यामुळंच ते महत्त्वाचं आहे. कारण की आजच्या सगळ्या परिस्थितीमध्ये मुद्द्यावर बोलणारं कोणी नाही आहे. आणि रोहितदादा पवार नेमकं मुद्द्यावर बोट ठेवून बोलतायत, मुद्दे उपस्थित करतायत. आणि महत्त्वाचं म्हणजे बेरोजगारीचा खूप मोठा प्रश्न आहे, युवकांचा प्रश्न आहे. युवकांच्या संदर्भातल्या ज्या काही पद्धतीनं परीक्षा होत आहेत, आपण आता पाहिलं असेल की परीक्षा इतक्या वाईट पद्धतीने घेतल्या जात आहेत की त्यामधून निराशाजनक वातावरण निर्माण होईल, फ्रस्ट्रेशन येईल मुलांना. अशा पद्धतीचे कामं होत आहेत. पेपरफुटी असेल, बाकीच्या गोष्टी असतील, फी खूप मोठ्या प्रमाणात असेल. दुसऱ्या राज्यांची तुलना जर आपण केली तर आपल्या महाराष्ट्रामध्ये फीचं प्रमाण खूप जास्त आहे. मला आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रातील युवकांना हीच विनंती करायची आहे की आपल्यासाठी बोलणारं कुणीतरी युवा नेतृत्व महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे. अभ्यासू नेतृत्व आहे, फक्त बोलणारं नाही आहे किंवा राजकारण करणारं नाही किंवा फक्त गोंधळ घालणारं नाही, तर हे अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीनं आपले सर्व मुद्दे सरकार दरबारी मांडण्याचं महत्त्वाचं काम रोहितदादा पवार करतायत. इथून पुढच्या काळामध्ये पण आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात रोहितदादांकडून प्रयत्न होणार आहेत, एकंदरीत त्यांच्या हालचालीवरून दिसतंय. आणि त्यामुळंच ही संघर्ष यात्रा जी आहे ती युवकांसाठी आहे, युवकांच्या मुद्द्यांसाठी आहे. युवकांचे अनेक प्रश्न आहेत
ते या संघर्ष यात्रेच्या माध्यमातून पुढे येणार आहेत आणि रोहितदादा 5 तारखेची यात्रा झाल्यानंतर लगेच 7 तारखेपासून अधिवेशनामध्ये असणार आहेत. त्यामुळं जेवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांच्याबरोबर आपण सामील होऊ, त्या यात्रेमध्ये सहभागी होऊ, त्यांच्यापर्यंत जेवढे मुद्दे युवकांचे पोहोचू, तेवढ्या प्रमाणात आपला युवकांचा सर्व महाराष्ट्रातील आवाज हा अधिवेशनामध्ये गाजणार आहे रोहितदादाच्या माध्यमातून. त्यामुळेच माझी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे, 24 ऑक्टोबरला उद्या सकाळी 10 वाजता आशीर्वाद सभा आहे माननीय शरद पवार साहेबांची सदाशिव पेठेमध्ये आणि त्यानंतर 25 तारखेपासून तुळापूरमधून या युवा संघर्ष यात्रेला सुरुवात होणार आहे. आपल्याला ज्या पद्धतीने शक्य असेल त्या पद्धतीनं जेवढा वेळ आपल्याला देणं शक्य आहे तेवढा वेळ देऊन महाराष्ट्रातील प्रत्येक युवांनी, ज्या लोकांना वाटतं की मुद्द्यांवरती इथून पुढच्या काळामध्ये राजकारण्यांनी बोललं पाहिजे, मुद्द्यांवर बोलणारे, विकास कामांवर बोलणारे राजकारणी आपल्याला इथून पुढं लोकप्रतिनिधी निर्माण झाले पाहिजे महाराष्ट्रामध्ये, अशा ज्या लोकांना असं वाटतं त्या प्रत्येकाने ह्या युवा संघर्ष यात्रेमध्ये आपल्याला जसं शक्य आहे त्या पद्धतीने आपण त्यात सामील झालं पाहिजे, त्यामध्ये आपण चाललं पाहिजे. आपण त्यामध्ये सहभागी व्हा, इतरही लोकांना आपण सहभागी व्हायला सांगा आणि युवकांचा आवाज बुलंद करण्यासाठी युवकांच्या नेतृत्वाला साथ द्या, एवढीच आपल्याला या निमित्ताने विनंती करायची आहे. धन्यवाद.